पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या न्यास अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आलेली आहे। सुभाष देसाई यांची सचिवपदी तर आदित्य ठाकरेंची सदस्यपदी 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पराग आळवणी, शिशिर शिंदेंची 3 वर्षांसाठी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून शासन निर्णय काढत घोषणा करण्यात आली आहे। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता। नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेता या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतला पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या 4 महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत, नेरूळमध्ये येऊन गेलेले आहेत। मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं, उद्घाटन झालं, प्रधानमंत्री आलेले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले। मला त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले, पक्ष प्रवेशासाठी पण आले, पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे। आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे। माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय आहे ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा। आता बातमी थंडीची। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत देखील किमान तापमानात घट झालेली आहे। मुंबईत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील। कोकणात सुद्धा थंडीची चाहूल लागलेली आहे। दरम्यान आता आपण बघूया आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात हवामान नेमकं कसं असेल। तर मुंबईमध्ये 16 अंश सेल्सिअस तापमान असेल, पुण्यामध्ये 11 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस, तर जळगावात 9 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 9 अंश सेल्सिअस, संभाजीनगरमध्ये 10 अंश, तर गोंदियामध्ये 9 अंश, नागपुरात 11 अंश सेल्सिअस, तर अमरावतीमध्ये 12 अंश सेल्सिअस। अशा पद्धतीने राज्यभरामध्ये तापमानात घट बघायला मिळते।